नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 25% वाढ, 18 महिन्याचा एरियस देखील मिळणार. काय आहे पाहू आपण सविस्तर. भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्याची 50% वाढ होण्याच्या स्थितीमध्ये स्थानिक भत्ते आणि इतर विशेष भत्त्यामध्ये 25% वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या बदलाचा विशेष फायदा दुर्गम आणि कठीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होईल, ज्यामुळे त्यांचे खर्च कमी होण्यास मदत होईल. याशिवाय जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना थकलेला एरियस देखील दिला जाईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल. सरकारच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळेल. टफ लोकेशन अलाउन्सचे महत्त्व. टफ लोकेशन भत्ता त्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो जे देशातील दुर्गम आणि कठीण भागामध्ये काम करत आहेत. या भत्त्याचा मुख्य उद्देश अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत पुरवणे आहे जे भौगोलिकदृष्ट्या अवघड परिस्थितीत आपली सेवा देत आहेत. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतरांच्या तुलनेत अधिक कष्ट आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. टफ लोकेशन भत्ता त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या उचलण्यास मदत करतो. हे भत्ता त्यांच्या कामावर सकारात्मक प्रभाव पडू शकतात, ज्यामुळे ते अधिक सक्रिय आणि प्रेरित राहतात. महागाई भत्त्यात 50% वाढीचा प्रभाव. वित्त मंत्रालयाने 19 जुलै 2017 रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला होता, ज्यामध्ये महागाई भत्ता 50% किंवा त्यापेक्षा जास्त वाढल्यास विशेष भत्त्यामध्ये 25%ची वाढ आपोआप लागू होईल. यासाठी नवा आदेश देण्याची गरज नाही. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना टॉप लोकेशन अलाउन्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे हा भत्ता 25% पर्यंत वाढवला गेला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होईल आणि त्यांना अधिक आर्थिक मदत मिळेल. महागाईच्या दबावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय मोठा दिलासा देईल. या सुधारणेमुळे त्यांच्या जीवनमान सुधारण्यास मदत होईल. थकबाकी आणि आगामी फायदे. हा निर्णय जरी आता लागू करण्यात आलेला असला तरी कर्मचाऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा 1 जानेवारी 2024 पासून होईल. याचा अर्थ त्यांना एकूण 1.5 वर्षाची थकबाकी मिळेल. ही थकबाकी त्यांच्या बँक खात्यात एकाच वेळी जमा केली जाईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल. तसेच सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दाखवलेली कृतज्ञता व सन्मान यामुळे एक सकारात्मक संदेश प्रसारित होईल. लवकरच या रकमेचे वितरण होईल असे आश्वासनही देण्यात आले आहे. महागाई भत्त्यामुळे इतर भत्त्यामध्ये वाढ. महागाई भत्त्यात 50% वाढ झाल्यामुळे केवळ टफ लोकेशन अलाउन्स नाही तर इतर सर्व विशेष भत्त्यावरही याचा परिणाम होईल. जसे बॅड क्लायमेट अलाउन्स, ट्रायबल एरियस अलाउन्स वगैरे भत्त्यामध्ये 25% वाढ करण्यात आलेली आहे. हे भत्ते मुख्यतः कठीण किंवा विशेष परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जातात. वित्त मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार महागाई भत्त्यात 50% वाढ होण्यामुळे या भत्त्यामध्ये प्रमाण आपोआप 25% ने वाढ होईल. यासाठी आता कोणत्याही अतिरिक्त मंजुरीची आवश्यकता नाही. ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल. दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसाठी लाभ. देशातील डोंगराळ, सीमावर्ती, आदिवासी आणि कठीण हवामान असलेल्या भागामध्ये काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून एक मोठा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी काम करणारे अत्यंत आव्हानात्मक असते, कारण येथे खूपच कमी असतो आणि आवश्यकता सोयीसुविधा अपुऱ्या असतात. विशेषतः सीमावर्ती भागामध्ये कार्य करताना परिस्थिती खूपच कठीण असते, ज्यामुळे कामाच्या दबावात मोठी वाढ होते. याच पार्श्वभूमीवर सरकारने त्यांना टॉप लोकेशन अलाउन्स आणि इतर भत्त्यामध्ये 25% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.